मला राजकारण कळत नाही किंवा मला राजकारणात इंटरेस्ट नाही, बऱ्याच स्त्रिया आपल्याला असं बोलताना दिसतात. पण तुम्हाला जरी राजकारणात इंटरेस्ट नसला तरी राजकारणाला तुमच्यात इंटरेस्ट असतो. तुमच्या घरातला गॅस, तुमच्या गाडीतलं पेट्रोल, मुलांचं शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य सेवा ह्या सगळ्यांवर राजकारणाचा परिणाम होत असतो. कारण राजकारण समजून घेणं म्हणजे दिवसभर सोशल मीडियावर न्यूज बघत बसणं असं नाही. तर ह्या 5 गोष्टी करा. 1. बातम्या वाचा किंवा ऐका. आज वेगवेगळे सोर्स अवेलेबल आहे जिथून आपल्याला बातम्या मिळतात. पण हे सगळेच सोर्सेस खरे नसतात. त्यामुळे एक विषयावरची बातमी ही 2-3 ठिकाणी वाचून मगच त्याबद्दलचं तुमचं मत तयार करा. जागरूक नागरिक कुणाचंही अंधानुकरण करत नाही. 2. प्रश्न विचारायला शिका. लोकशाहीत प्रश्न विचारणं चुकीचं नाही. उलट ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या परिसरातील समस्या असो, शिक्षणाचा विषय असो की आरोग्याचा, हे असं का आहे हा प्रश्न विचारण्याची सवय ठेवा. लक्षात ठेवा, प्रश्न विचारणारा समाजच पुढे जातो. 3. मतभेद असतील तरी आदर ठेवा. प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण आपल्यात मतभेद असेल तर आपण शत्रू आहोत असं अजिबात नाही. दुसऱ्यांची ही मतं ऐका, त्यावर चर्चा करा आणि शांतपणे तुमची असहमती दर्शवा. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं ही सुद्धा लोकशाहीची ताकद आहे. 4. मतदान हा फक्त अधिकार नाही, तर ती जबाबदारी आहे. आपण स्त्रिया मतदानाच्या दिवशी सगळ्यात आधी जाऊन मतदान करून येतो. पण एकदाचं मतदान केल्यानंतर तो व्यक्ती आपल्यासाठी काय करतो आहे, हे आपण कधीही पाहत नाही. मतदान करण्यापूर्वी उमेदवाराविषयी माहिती घ्या, स्थानिक प्रश्न समजून घ्या आणि विचारपूर्वक मतदान करा. कारण तुमच्या प्रत्येक मताचा देशाच्या भविष्यात एक मोठा वाटा असतो. 5. मुलांनाही जागरूक नागरिक बनवा. घरामध्ये देश, समाज, जबाबदाऱ्या, सांविधानिक मूल्य याबद्दल चर्चा करा. मुलांनाही त्यात सामील करून घ्या. त्यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या कळू द्या. त्यांना प्रश्न विचारू द्या. त्यांना काही प्रश्नांची उत्तरं शोधू द्या. कारण आजची मुलं ही उद्याचा समाज उभा करणार आहे. त्यांच्या विचारांवर उद्याची लोकशाही उभी राहणार आहे. लक्षात ठेवा, राजकारण करणं म्हणजे कोणत्याही पक्षाचं समर्थन करणं नाही, तर आपल्या देशात, राज्यात आणि शहरात काय चाललं आहे हे समजून घेणं म्हणजे राजकारण. लोकशाही फक्त निवडणुकांमुळे मजबूत होत नाही, तर जागरूक, विचार करणाऱ्या आणि जबाबदार नागरिकांमुळे मजबूत होते. त्यामुळे आजपासून मला राजकारणात इंटरेस्ट नाही हे म्हणणं सोडा. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याची माहिती करून घ्या.